अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला घटस्थापना खूप जणांनी केली आहे, पण घटस्थापना झाल्यानंतर खूप जणांना सुतक असेल, वृद्धी असेल, महिलांचे मासिक धर्म आला असेल, मग उपवास सुरू ठेवायचे का, मग फराळाचं करायचं का, देवीची सेवा करायला चालेल का, आरती कोणी करायची, ह्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहे ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। घटस्थापना आपण खूप मनोभावाने केलेली आहे। घटस्थापना झाली, आपला पहिला दिवस, दुसरा दिवस सगळ्या माळी झाल्या, पण आता 5व्या 6व्या माळीच्या वेळेस कोणाला सुतक पडलं असेल, वृद्धी असेल, महिलांचे मासिक धर्म असेल, मुलींचे मासिक धर्म असेल, मग काय करायचं? तर बघा, कधीही वृद्धी असेल, सुतिक असेल, जन्म मृत्यू आपल्या हातात नाहीये, हे गोष्ट लक्षात ठेवा। परत महिलांचे मासिक धर्म हे देवाने दिलेली देणगी, त्याच्यामुळे ते ज्या गोष्टी आहेत त्या ऍक्सेप्ट करायच्या। मग आम्ही देवीची सेवा करू शकतो का, मग देवीची आरती कोणी करायची, हा असे खूप प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे तुम्ही जास्त ताण घेऊ नका, कधी लक्षात ठेवा। जो कोणताही प्रॉब्लेम आला असेल ना आपल्या आयुष्यामध्ये, त्याला ऍक्सेप्ट करा आणि पुढे चाला। सुतक वृद्धी, सुतक मध्ये कसं आहे, खूप जणांना असं असतं ते गावचं सुतक पाहता, पूर्ण गावामध्ये असेल 50 लोक, 100 लोक, 1000 लोक, 1000 लोकांमध्ये कोणी जन्म होणारच आहे आणि कोणाचा मृत्यू होणारच। नियती जे आहे ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे। पण सुतक मध्ये आपण फक्त 3 पिढ्याचं पाळायचं। 3 पिढ्या, वडील, आजोबा, पणजोबा, बस। आपल्या जे परिवारामध्ये आहे, आपल्या कुळामध्ये आहे, आपलं कुळ, आपले रिलेटिव्ह असेल, चुलत असेल, चुलत म्हणजे जास्त चुलत नाही पाहिजे, 3 पिढ्यापर्यंत आपण सुतक असेल ते पाळावं। सुतक असेल, वृद्धी असेल, 3 पिढ्या। पण तुम्ही म्हणणार दादा मग गावचं पाळतो आम्ही सगळं, काही विषय नाही, कारण की गाव हे मोठं असतं, 1000 लोक, 2000 लोक, 4000 लोक। खूप जणांचे ना ते असं म्हणतात की दादा आम्ही वर्षभरातले 6 महिने फक्त सुतकच असतं म्हणे आमचे। मी म्हटलं मग सुतकात जेवण करत नाही का? करतो दादा, सगळं जेवण करतो आम्ही, सगळं करतो, मग देवाचं करावं काय प्रॉब्लेम? म्हणून सुतक असेल, वृद्धी असेल, हे आहे, हे फक्त आपल्या कुळातलं पाळा तुम्ही। खूप जणांना सवय असते की गावचं पाळायचं, गावचं काही संबंध नाहीये। तुमचं एक आडनाव असलं तरी पण पाळणं काही आवश्यकता नाहीये। एक दिवस ठीक आहे, तुम्ही त्यांच्या मौतीला जा, सगळ्या गोष्टी करा, एक दिवस ठीक आहे, पण 15-15 दिवस तुम्ही सेवा न करणं चुकीच्या गोष्टी। देव असं काहीच नाही की बघा जन्म मृत्यू ह्या गोष्टी घडणाऱ्याच आहे, ह्या गोष्टीला कोणीही थांबवू शकत नाही, कोणी असो ते। म्हणून सुतक असेल ना तर 3 पिढ्या पाळायच्या। 3 पिढ्या कशा मोजायच्या? मग समजा मी, माझे वडील आणि वडिलांचे वडील, हे झाल्या 3 पिढ्या। आपण आपलं धरायचं, समजा मी, माझे वडील आणि माझे आजोबा, माझे आजोबा ते एक्सपायर झालेले, मग माझ्या आजोबांचे भाऊ, माझ्या आजोबांचे भाऊ असेल, त्यांची मुलं असेल, ती पिढी झाली, बस आजोबापर्यंत जायचं। आजोबांचे भाऊ त्यांचे असेल, माझे वडील असेल, वडिलांचे भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, तेवढे, यालाच हेच 3 पिढ्यामध्ये येतं आपण, याच्या व्यतिरिक्त नाही। मग तुम्ही म्हणणार आजोबांचे चुलत नाही, हे पकडायचं नाही, लक्षात ठेवा। 3 पिढ्या लक्षात ठेवा, मुलगा, वडील आणि त्यांचे वडील, बस, दुसरं काहीच नाही। सोपं नियम आहे, सोपं, लक्षात ठेवा। सुतक असेल, वृद्धी असेल, फक्त 3 पिढ्यांचं धरायचं। 3 पिढ्यांचं जे जवळचं असेल ते धरा, जवळचं आपल्या घरचं असेल तर तुम्हाला 10 दिवसाचं असतं, 10 दिवस असतं म्हणजे असतं, 10 दिवसात काही चालत नाही। मग जर तुम्हाला सुतक पडलंच आहे, तुमचं जवळच आहे, मग काय करायचं? सुतक पडलं तुम्हाला, जवळच आहे दादा, सगळ्या जवळच आहे, मग काय करायचं? अशा वेळेस काय करायचं, तुमची जी घरातली आरती असेल ती कोणाकडून, शेजारी असेल कोणाकडून, किंवा लहान मुली असेल त्यांच्याकडून तुम्ही करून घेऊ शकता।
काही प्रॉब्लेम नाही. शेजारकडून आरती करा, माळ घालून घ्या, कारण की घट बसलेले आहेत ते आपण हे नाही करू शकत. नाही तर तुम्ही म्हणणार सुतक पडलं लगेच देवीचे घट असेल जे धन ठेवलेलं आहे ते लगेच विसर्जन करा, तसं नाही करायचं. चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. एकदा देवी घटी बसली ती डायरेक्ट अष्टमी नवमीच्या दिवशी उपास सुटेल, दशमीला घट हलतील, म्हणून मध्ये आधी नाही हलवायचं काहीच, लक्षात ठेवा. अशा वेळेस काय करायचं, सुतक पडलं तुमचं जवळचं आहे, 3 पिढ्यामधलं आहे, तुमची आजूबाजू कोणी असेल त्यांच्याकडून माळ घालून घ्यायची, रोज आरती करायची. ज्या घरामध्ये सुतक असेल त्यांनी उपास करू नका, त्यांनी दुर्गा सप्तशती कोणती सेवा करायची नाही. आणि त्याला सुतक पडल्यावर उपास चालत नाही. खूप जण म्हणतात सुतक पडल्यावर उपास चालतं, हा कोणता नियम आहे? सुतक पडल्यावर सेवा चालत नाही, तो उपास पण चालत नाही, हे लक्षात ठेवा. आपले कितव्या पिढीचं आहे ते पहिले कन्फर्म करा. एकदा कन्फर्म झालं, आपलं झालं सुतक झालं, तुम्ही काहीच नाही करायचं, दुसऱ्यांना करायला लावायचं. शेजारी असेल, लहान लहान मुलं असेल त्यांना करायला लावायचं. त्यांना अखंड दिवा असेल, माळ असेल, जशी आरती जमेल तशी आरती घ्यायला लावायची. हे झालं सुतक. वृद्धीमध्ये जर मुलगी झाली असेल 3 दिवसाचं असतं, मुलगा झाला असेल तरी पण आपण जर नवीन कोणी जन्माला लावायचं असेल तर वृद्धी जास्त दिवस पाळू नये, लक्षात ठेवा. जास्त हे नाही करायचं. आपापल्या घरामध्ये सगळे देवांचं आहे ते सगळं करायचं. आपण रोज जेवण करतो ना, बंद करतो का? काही जण असे आहे की त्यांच्या घरामध्ये 2 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी कोणी वारलेलं असतं, मग ते गणपती बसवत नाही ना देवी बसवत नाही, असं थोडी आहे. रोज जेवण करतो ना आपण. आता दुसरा विषय आहे मासिक धर्माचा. मासिक धर्मामध्ये आपण आईच्या जेव्हा पोटी असतो, मासिक धर्म जर नाही आला तर आपण येणारच नाही कधी, लक्षात ठेवा. ही देवाने दिली देणगी आहे माताला, देवीच्या माता. मासिक धर्म जरी आला असेल, तुम्हाला आला, तुम्ही बाजूला बसा, उपास करायचा नाही, लक्षात ठेवा. उपास करायचा नाही. तर खूप जण सांगतील मासिक धर्म आला ना उपास करा, चालतच नाही पहिली गोष्ट. उपास जिथपर्यंत झाले तुमचे 6व्या माळी 5व्या माळीपर्यंत जिथपर्यंत उपास झाले तिथपर्यंत स्टॉप करायचे. दुर्गा सप्तशती वाचू नका, मनातल्या मनात तुम्ही जप करू शकता, बस. घरातील बाकीच्यांना तुम्ही देवीची आरती करायला चालते, देवीला माळ घालायला चालते, सगळं अखंड दिवा ते सगळं करायचं. आणि हे झाल्यानंतर अष्टमी असतं. अष्टमीला काही जण फुलोला चढवतात. अष्टमी नवमीला काही जणांचं नवमीला ज्यांच्याकडे देवी आहे त्यांच्याकडे नवमीला उपास आहे तो सुटतात. अष्टमीला उपास असतो, नवमीला त्यांचे उपास सुटतात. ज्यांच्याकडे देवी कुलदेवता आहे नवमीला सगळ्यांचे उपास सुटतात. फक्त ज्यांचं बालाजी कुलदेवते तिरुपती बालाजी महाराज त्यांचे उपास दसऱ्या दिवशी सुटतात. आमच्या इथे तिरुपती बालाजी महाराज कुलदेवते आमचं, रेणुका माता पाहुणी आहे, त्याच्यामुळे आमचे उपास आहे ते दशमीला सुटतात. नवमीला कुलाच्या आणि दशमीला उपास सुटतात आमचे, असं आहे. प्रत्येकाचे आपले परंपरा वेगळी आहे, प्रत्येकाची धर्म कुलाचार वेगळे आहे. आता मासिक धर्म जर मुलीला आला असेल त्यांनी काय करायचं? मुलीला आला असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती वाचू नका, उपास करायचं नाही. ताई तुम्ही उपास नाही करायचा, बाकी दुर्गा सप्तशती नका वाचू, बाकी आपले काम आहे ते करू शकता. आपण मासिक धर्म आला, आपण जॉबला जातो, मासिक धर्म आला आपण सगळ्या ठिकाणी करतो, सगळ्या गोष्टी करायच्या, नामस्मरण मनातल्या मनात करायचं, बस. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. जास्त बघू नाही करायचं, जास्त घाबरायचं नाही. देवी आई मग खूप जण रडतात की दादा आम्हाला एवढी आम्ही तयारी केली होती, आम्हाला दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करायचे होते, पण मध्येच आम्हाला मासिक धर्म आला. ही देवाने दिलेली देणगी आहे. माझ्याकडे असे खूप लोक आहे की त्यांना मासिक धर्म येत नाही, त्यांना डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी लागते, लक्षात ठेवा. असे खूप जण आहे माझ्याकडे की त्यांना महिन्याचे मासिक धर्म येत नाही वेळेवर, 5-5 महिने 6-6 महिने येत नाही, त्यांना डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी लागती पैसे देऊन. म्हणून तुम्हाला येतंय, देवाने दिलेली देणगी ती ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला. कधी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कितीही संकट आले देवाने दिलेलं नाही ते. खूप जण म्हणतात दादा आम्हाला दुर्गा सप्तशती पूर्ण करायची आहे, मग आम्हाला मध्येच मासिक धर्म आला. ठीक आहे, तुम्ही कोजागरी पौर्णिमेपर्यंत करा, पूर्ण वर्ष भरलं, वर्ष आहे खूप, त्या वर्षभरामध्ये कधी करा, असं बंधन आहे. देव म्हणत नाही आताच पाहिजे, मग देव काहीच म्हणत नाही, आपणच म्हणतो मग. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, मनामध्ये किंतु परंतु करायचं नाही. खूप महिला आहे ते रडतात,
गुरुक्षेत्र पारायणाच्या वेळेस पण, दत्त जयंती, दत्त जन्मोत्सव तेव्हा पण, की दादा आम्ही गुरुक्षेत्र करायचंय पण मध्येच मासिक धर्म आला. रडून काही फायदा नाहीये. जे आहे ते ऍक्सेप्ट करा. देवाला दोष देणं बंद करायचं. जे आहे ते ऍक्सेप्ट करून आपण आपली सेवा करायची आणि मनापासून सेवा करा. आपले जेवढं देवीने आपल्याकडून सेवा करून घेतली तेवढी करायची. शांत राहायचं. जास्त ताण घ्यायचा नाही. मनापासून सेवा करायची. उरलेली सेवा दुसऱ्याकडून करायची. देवाची इच्छा असेल ती करून घ्यायची आणि मनापासून सेवा करायची. झालेली सेवा मी महाराजांच्या आणि देवी आईच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.